नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. आपल्या आवडत्या कोशिंबीर सीरीजमधली ही आजची 5वी रेसिपी आहे. तर आज आपण बनवणार आहोत झटपट, चविष्ट आणि एकदम मस्त थंडगार बुंदी रायतं. जेवणासोबत खायला परफेक्ट आहे. काही मिनिटामध्ये तयार होणारी ही रेसिपी आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला मग रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी ना एका बाउलमध्ये बघा मी साधारण 2 ग्लास इतकं पाणी घेतलं आहे. यामध्ये अर्धा कप इतकी बुंदी टाकायची आहे. तर ही खारी बुंदी आहे. आता ही बुंदी आपल्याला 10 मिनिटासाठी अशीच पाण्यामध्ये सोक करायला ठेवायची आहे. त्यानंतर बघा मी इथे साधारण 2 कप इतकं फ्रेश घरचं दही घेतलं आहे. हे दही मी तुम्हाला दाखवते. अगदी आईस्क्रीमप्रमाणे हे दही तयार झालेलं आहे. मस्त घट्ट आहे की नाही याची रेसिपीसुद्धा पूनम बेसिक रेसिपीवर मी अपलोड केली आहे. परफेक्ट दही घरच्या घरी कसं बनवायचं ते मी दाखवलं आहे. तर पूनम बेसिक रेसिपीवर जाऊन नक्की तुम्ही सर्च करा. आता साधारण 2 कप हे दही आपण बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. आधी दही आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे. थोड्याही गिठोळ्या राहू द्यायच्या नाही. मस्त सॉफ्ट असं हे दही आपल्याला तयार करायचं आहे. जेवणासोबत तोंडी लावायला किंवा एखाद्या बिर्याणीसोबत हे रायतं खायला खूप छान लागतं. त्यानंतर यामध्ये 2 कप आपण बघा दही घेतली ना, तर 2 कप मी पाणी ॲड केलेलं आहे. पाण्याची क्वांटिटी तुम्ही कमी अधिक करू शकता तुमच्या आवडीनुसार. थोडंसं पातळच हे बुंदी रायतं खायला छान लागतं. आता यामध्ये मी पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड टाकली आहे. त्यानंतर पाव चमचा काळं मीठ टाकलं आहे. पाव चमचा रेग्युलर मीठ टाकलेलं आहे. यामध्ये टाकलेले मसाले तुम्ही थोडेफार तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकतात. पाव चमचा मी यामध्ये काळी मिरी पावडर, पाव चमचा लाल तिखट टाकलं आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तुम्हाला माझ्या ह्या सिरीज रेसिपी कशा वाटत आहे मला कमेंट करून नक्की सांगा. आता 10 मिनटं झालेले आहे. पाण्यामधून ही बुंदी आपल्याला काढून घ्यायची आहे. तर हलक्या हाताने ही बुंदी बघा अशी पिळून घ्यायची, म्हणजे यातलं एक्स्ट्राचं पाणी निघून जातं. जर समजा तुम्हाला पाण्यामध्ये ही बुंदी अशी सोक करायची नसेल ना, तर तुम्ही ही आहे ना हे जे दह्याचं मिश्रण बनवलेलं आहे ना आपण त्याच्यामध्येच भिजत घातली तरीही चालेल. फक्त थोडं दह्याचं मिश्रण तुम्हाला पातळ करावं लागेल. बुंदी टाकल्यानंतर याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर माझी साखर टाकायची राहिली होती तर ती मी टाकून घेतली आहे 1 चमचा. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक केलं तरीही चालेल. आता आपण यामध्ये एक हिरवी मिरची बारीक चिरून टाकणार आहोत. लहान मुलं खाणारे असतील तर बेताची टाकायची आहे. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे आपल्याला यामध्ये क्रश करून पुदिन्याची पानं टाकायची आहे. तर इथे सुकलेला पुदिना होता. जर तुमच्याकडे असा सुकलेल्या पुदिन्याची पानं नसतील तर तुम्ही ताजं पुदिन्याची 2-3 पानं बारीक कट करून टाकली तरीही चालेल. त्यामुळे अगदी लग्नपंक्तीतील रायत्याप्रमाणे याला चव येते. आता सगळ्यात शेवटी ना आपल्याला यावर पुन्हा थोडीशी कोथिंबीर, जिऱ्याची पावडर आणि थोडंसं लाल तिखट भुरभुरून टाकायचं आहे. तर तुम्हीसुद्धा असं हे बुंदी रायतं एकदा आवर्जून करून बघा आणि कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.